Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity. One day, one structure. We have taken challenge of 100 days, 100 structures, and we are 2 steps away from our target. आपण 2च पावलं दूर आहोत 100 दिवस 100 स्ट्रक्चर होण्यासाठी. आज आहे स्ट्रक्चर नंबर 98. आज 98 स्ट्रक्चर आपण घेणार आहोत. आज काय घेणार आहोत आपण बघा. ऑलवेज म्हणजे ज्या गोष्टी आपण नेहमी करतो किंवा एखादा व्यक्ती नेहमी जर एखादी गोष्ट करत असेल तर त्यासाठी आपल्याला ऑलवेज वापरावं लागतं. त्याचं स्ट्रक्चर आहे बघा. यस तुम्हाला म्हणजे सब्जेक्ट 8 माहिती आहेत. कोण सांगतं बरं 8 सब्जेक्ट आपले? हा सांगा. I, we, they, you, he, she, it, now. शाबास. त्यानंतर ऑलवेज घ्यायचे. त्यानंतर आपल्याला V1 घ्यायचे. पण काळजी एक घ्यायची आहे. आय, वी, दे, यू यांच्यासाठी आपल्याला प्लेन V1 घ्यायचे. पण ही, शी, इट, नाउन वापरताना आपल्याला या ठिकाणी यस किंवा चा वापर करायचा आहे बघा. किक्स, गोज अशा पद्धतीने यस किंवा चा वापर करायचा आहे. बाकी त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचे. बघा एक वाक्य मी तुम्हाला सांगतो. मी नेहमी आंबा खातो. वाक्य कसं होईल? पहिले सब्जेक्ट येईल. मी साठी काय येईल? आय. बघा मी इथं घेतला आहे. हा त्यानंतर नेहमीसाठी आपल्याला घ्यायचे ऑलवेज. खाण्यासाठी काय मग वर्ब? ईट. त्यानंतर आंब्यासाठी मँगो. काय होईल वाक्य? आय ऑलवेज ईट मँगो. मी नेहमी आंबा खातो. आता आपल्याला जर म्हणायचे ती नेहमी आंबा खाते तर कोण सांगतं रे? ती नेहमी आंबा खाते. हा सांगा. She always eats a mango. हा बघा शी आल्यामुळे तिने काय घेतलं? इट्स घेतलं. हा बदल खूप महत्वाचा आहे बघा. ही, शी, इट नाउन आलं तर आपल्याला इटच्या जागेवर काय घ्यायचे? इट्स घ्यायचे. आता दुसरं वाक्य घेऊया आपण. बघा मी नेहमी क्रिकेट खेळतो. कोण सांगतं? मी नेहमी क्रिकेट खेळतो. हा तुम्ही सांगा. हा सांगा. I always play cricket. शाबास. आता दुसरं वाक्य. आम्ही नेहमी इंग्रजी बोलतो. आम्ही नेहमी इंग्रजी बोलतो. सांगा. We always speak English. शाबास. चला पुढचं वाक्य. ते नेहमी त्यांच्या शिक्षकांचा आदर करतात. ते नेहमी त्यांच्या शिक्षकांचा आदर करतात. हा They always respect their teachers. शाबास. दे ऑलवेज रिस्पेक्ट देअर टीचर्स. चला पुढचं वाक्य घेऊया आपण. तू नेहमी पाणी वाया घालतो. कोण सांगत? तू नेहमी पाणी वाया घालतो. हा सांगा. तुम्ही सांगा माऊली. तू नेहमी पाणी वाया घालतो. You always waste water. शाबास. यू ऑलवेज वेस्ट वॉटर. चला पुढं. आता समोर जाऊया आपण. तो नेहमी मला सपोर्ट करतो किंवा तो नेहमी मला पाठिंबा देतो. कोण सांगतं? चला कोण सांगतं? हा तू सांग. तो नेहमी मला पाठिंबा देतो. He always supports me. सपोर्ट्स मी. बघा ही आल्यामुळे काय घ्यावं लागलं आपल्याला? सपोर्ट्स. बघा तो नेहमी मला पाठिंबा देतो. चला पुढे जाऊया. ती नेहमी शेताला जाते. हा इकडं आपण शुभांगी दिदीला विचारूया. ती नेहमी शेताला जाते. She goes to farm. She always goes to farm. हा बघा शी आल्यामुळं गोज घेतलं तिनं. शी ऑलवेज गोज टू फार्म. आता एखादा बैल आहे तो नेहमी लात मारतो. हा It always kicks. हा इट ऑलवेज किक्स. बघा यस लागणार तिथं. शेवटचं बघा आता. रेश्मा नेहमी गृहपाठ पूर्ण करते. रेश्मा नेहमी गृहपाठ पूर्ण करते. हा सांग बाई तू. Reshma always completes homework. रेश्मा ऑलवेज कम्प्लीट्स होमवर्क. बघा रेश्मा आल्यामुळं कम्प्लीट्स म्हणावं लागलं आपल्याला. रेश्मा ऑलवेज कम्प्लीट्स होमवर्क. आता कोण सांगतं रे? रेश्मा नेहमी तिचा अभ्यास पूर्ण करते. रेश्मा नेहमी तिचा अभ्यास पूर्ण करते. सांग बरं. Reshma always complete her homework.
कंप्लीट का कंप्लीट्स? रेशमा always completes her homework. शाबास. रेश्मा ऑलवेज कम्प्लीट्स हर होमवर्क. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला 2-3 गोष्टीवर लक्ष द्यायचे. या ठिकाणी आपल्याला प्लेन V1 वापरायचे आय वी दे यू साठी, आणि ही शी इट साठी आपल्याला यस किंवा येस चा वापर करायचा आहे. वेन द सब्जेक्ट इज थर्ड सिंग्युलर पर्सन, तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर आपल्याला यस किंवा येसचा वापर व्हर्ब साठी, क्रियापदासाठी करायचा आहे. बाकी काही तेवढं अवघड नाहीये. आणि ऑलवेज हे नेहमी सवयी दर्शवण्यासाठी, जी गोष्ट नेहमी केली जाते त्यासाठी वापरलं जातं. सो यू शुड मेक 30 सेंटेन्स युजिंग दिस structure. This is homework for all of you. Thank you so much for watching our video. This is ZPPS Daudgaon. Thank you.